भाषेचे प्रकार. मग भाषेचे प्रकार किती पडतात? तर भाषेचे मुख्य 2 प्रकार पडतात. मग कुठलं तर लक्षात घ्यायचंय, पहिला जो प्रकार आहे ती आहे नैसर्गिक भाषा, पहिला प्रकार पडणार आहे. आणि दुसरी जी काही प्रकार पडणार आहे त्याला काय म्हटलेलं आहे? कृत्रिम भाषा. अशा प्रकारे भाषेचे 2 मुख्य प्रकार पडलेले आहेत. मग नैसर्गिक भाषा म्हणजे काय? निसर्गतः प्राण्यांना अवगत असणारी भाषा, जे जन्मताच असं म्हणता येईल आपल्याला की प्रत्येक प्राण्यांना जन्मल्याबरोबर आपल्याला ती भाषा कुठलं ना कुठलं अवगत असते, त्याला आपल्याला नैसर्गिक भाषा असं म्हणता येईल. या नैसर्गिक भाषेलाच हावभावाची भाषा म्हणतात. काय म्हणतात? हावभावाची भाषा. हावभावाची भाषा, किंवा हिलाच काय म्हटलं जातो? इशाऱ्याची भाषा. काय म्हटलं जातो? इशाऱ्याची भाषा. बरोबर लक्षात घ्यायचं आहे. इशाऱ्याची भाषा सुद्धा म्हणतात. म्हणजे भाषा जो काही आपला टॉपिक बघत आहोत, आपल्या मनातील वेगवेगळ्या भावना, विचार, अनुभव, कल्पना हे जे काही व्यक्त करण्याचे साधन म्हणून आपण वापरत आहोत, याच्यामध्ये प्रकार पण पडलेले आहेत. आता बघा, पूर्वी मानवाची उत्पत्ती झालेली असेल तेव्हा त्यांना कुठली भाषा येत असेल का? नाही. जेव्हा मानवाचा विकास झालेला असेल, आदिमानवामध्ये आलेला असेल, तेव्हा त्यांना कुठल्याही प्रकारची भाषा येत नव्हती, तरी पण त्यांनी आपले व्यवहार पूर्ण केलेले आहेत. मग हे व्यवहार पूर्ण करण्यासाठी त्यांना नैसर्गिक भाषेचा वापर केलेला आहे. मग नैसर्गिक भाषा म्हणजे नेमकं काय? नैसर्गिक भाषा म्हणजे नेमकं काय? जेव्हा आपल्याला भाषा अवगत नव्हती तेव्हा आपण काहीतरी हावभाव, हातवारे करणे, भुवयावर्त करणे, पुन्हा काय आपल्या डोळ्याच्या खुणा करणे, बरोबर आहे, आपल्या तोंडाद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या खुणा करून दाखवणे. आता हे जे काही व्यवहार झालेला आहे आपल्याला भाषा निसर्गतः. आता बघा, एखाद्याला पूर्वी आपल्याला एकही भाषा नव्हती तरी पण व्यवहार झालेले होते. मग हे व्यवहार करताना बघा, आता तुम्हाला सांगतो, जर का आपल्याला भाषा येत नाहीये तरी पण आपल्याला भूक लागलेली आहे, आपल्याला सांगायचं ऐकायला, आपण इशारा करणार की नाही? इशारा करणार. काय हातवारे करणार. भूक लागलेली आहे, पोटाकडे हात नेणार, समजणार आपल्याला की हे काय आहे, तर मला भूक लागलेली आहे, समोरच्याला कळेल. मग बिना बोलता सुद्धा आपल्याला इशाऱ्याच्या माध्यमातून आपल्याला काय करता येतो? आपल्या मनातील भावना व्यक्त करता येतो. मग आपल्या मनामध्ये असणाऱ्या भावना, विचार किंवा कल्पना प्रत्येक वेळी बोलूनच दाखवलं पाहिजे असं नाही, तर आपण काय एखाद्या इशाऱ्याच्या माध्यमातून, एखाद्या हातवाऱ्याच्या माध्यमातून, आपल्या डोळ्यांच्या, हाताच्या खुणांच्या माध्यमातून आपल्याला हे काय करता येतात? दाखवता येतात. मग अशा प्रकारे जे निसर्गतः आपल्याला अवगत आहे, कोणी शिकवावं लागत नाही, हे आपल्याला आपोआपच जन्मजात आपल्याला आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, एखादा जर का गाईचा वासरू आहे, गाईचा वासरू आता जन्मल्याबरोबर आपल्याला त्याला का सांगावं लागेल का दूध प्या म्हणून? नाही, त्याला दूध पी म्हणून सांगावं लागत नाही. तो बरोबर जे जंगलात जरी का गाय जर का जन्माला घातली असेल आपल्या वासराला, तरी तो ऑटोमॅटिकच काय करणार? दूध जाऊन पिणार. त्याला सांगायची गरज पडली का? अशा प्रकारची भाषा म्हणजे कोणती? नैसर्गिक भाषा आहे, सांगण्याची गरज पडत नाही, तिला नैसर्गिक भाषा म्हटलेलं आहे. पुन्हा दुसरं विचार केला आपण तर बघा, समजा निसर्गाच्या ह्याच्यामध्ये सगळ्या प्राणी, आता बघा वाघा, तुम्ही जंगलात आता गेलेले असाल, आपण आदिवासी एरियातले आहात, काही जंगली भागातून आलेले आहात किंवा गावखेड्यातून आलेले आहात, आपण जंगलामध्ये गेलेलो आहोत, तेव्हा आपल्याला कळेल. तुम्ही जर का वाघ बघितले असाल जंगलामध्ये प्रत्यक्षदर्शी, तेव्हा काय होतो बघा, लक्षात घ्यायचं. वाघ ज्या एरियामध्ये असतात ना, सगळे प्राणी, सगळे पक्षी एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढतात. अरे नाही बाबा, काय आलेला आहे? वाघ आलेला आहे, जंगलाचा राजा आलेला आहे, आपल्याला कुठेतरी लपलं पाहिजे किंवा आपल्याला काहीतरी आपलं सावधगिरी बाळगायला पाहिजे, म्हणून एक पक्षी विशिष्ट प्रकारचा आवाज काढतात आणि सगळे पक्षी सावध होतात. हे कशाने झालेलं आहे? तर हे सगळं सावध झालेले आहेत विशिष्ट प्रकारच्या आवाजाच्या खुणाने, बरोबर आहे. मग ही सुद्धा त्या प्राण्यांची भाषा आहे की नाही आहे? म्हणजे निसर्गता त्यांना आम्ही शिकवलं का मानवाने? नाही, त्यांना निसर्गता अवगत झालेली आहे. वाघ आलेला आहे म्हणून सगळे प्राणी लपण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढतात आणि ते बरोबर आपल्या जंगलामध्ये दडतात. आणि हे बघा लक्षात घ्यायचं, निसर्गतः त्यांना येणारी भाषा आहे. त्यांना शिकवलं नाही की वाघ आलेला आहे तर आपण असा आवाज काढलेला पाहिजे. त्यांना मानव आहेत का? ते त्यांच्याकडे तेवढी बुद्धी आहे का ती भाषा बोलायला शिकतील? नाही. पण निसर्गतः त्यांच्या जीवन जगण्यापुरती त्या प्राण्यांना सुद्धा काही ना काही प्रकारच्या भाषा येतात. अशीच भाषा निसर्गतः सगळ्या प्राणी मात्रांना निर्माण झालेली आहे. यांनाच काय म्हटलेलं आहे? नैसर्गिक भाषा असं म्हटलेलं आहे. ते हावभावाच्या माध्यमातून, हातवाऱ्याच्या माध्यमातून किंवा खुणांच्या माध्यमातून आपल्याला ते दाखवता येतात. आपण इशारे करून आपण दाखवू शकतो. म्हणून या भाषेला इशाऱ्याची भाषा किंवा हावभावाची भाषा असेही म्हणतात. ही झाली कोणती भाषा? नैसर्गिक भाषा.